मुंबईच्या भिवंडी परिसरात धर्मांतर करणारं एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले. आदिवासी आणि गरीब लोकांना पैशाचं आणि चमत्काराचं आमिष दाखवून धर्मांतर केलं जात होतं. यामध्ये जेम्स वॉटसन नावाच्या एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली. पाहूयात नक्की काय घडलं. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल आमरे. भिवंडीतल्या भुईशेत गावात आदिवासी आणि गरीब लोकांना पैशाचं आणि चमत्काराचं आमिष दाखवून धर्मांतरण केलं जातंय, अशी माहिती गावातील हिंदूंनी विश्व हिंदू परिषदेला दिली. माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भुईशेत गावात ज्या ठिकाणी हे धर्मांतर चालू होतं तिथं छापा टाकला. पोलिसांना तिथं धार्मिक साहित्य, तेल, प्रार्थना पुस्तिका आणि बाप्तिस्मा विधीसाठी लागणारं साहित्य सापडलं. तिथं असलेल्या लोकांना हे मंतरलेलं तेल लावल्यास आणि एका विशिष्ट देवाची प्रार्थना केल्यास आजार बरे होतात असं सांगून धर्मांतरण केलं जात होतं. पोलिसांनी या प्रकरणात 3 जणांना अटक केली. पण धक्कादायक गोष्ट अशी की यामध्ये जेम्स वॉटसन नावाचा एक अमेरिकन नागरिक सापडलाय. तो 2016 मध्ये पर्यटक व्हिसावर भारतात आला होता आणि नंतर व्यावसायिक व्हिसा मिळून भारतातच ठाणे, पालघर आणि भिवंडी जिल्ह्यांमध्ये धर्मांतराचं काम करत होता. कोणताही अधिकृत व्यवसाय न करता गेल्या 9 वर्षापासून तो हे काम करतोय. त्यामुळंच त्याला निधी नक्की कुठून येतो याचा तपास सध्या चालू आहे. तसंच येणाऱ्या पैशाचे स्रोत आणि परदेशी संबंधाचा नक्की काय तपास आहे का, हे देखील शोधलं जाते. ही भिवंडीची राज्यातली एक घटना आहे, परंतु प्रार्थना सभेच्या नावाखाली अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. 1950 ते 2015 या काळात भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत 7.8% घसरण दिसून आली. इव्हेंजेलिकल संस्था त्यांच्या भूस्तरीय मार्केटिंग तंत्रांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नेटवर्कमध्ये आरोग्य सेवा केंद्र, शिक्षण केंद्र, प्रचार शिबिरं, सार्वजनिक प्रार्थना आणि आजारी व्यक्तींना बरे करण्याचे कार्यक्रम यासारख्या अनेक पद्धती वापरल्या जातात. काही शहरात मोठी वसतिगृह बांधून खेड्यातल्या तरुणांना शिक्षणासाठी शहराकडे जाण्यास प्रोत्साहित करायचं, त्यांना निवासाची व्यवस्था करण्याचं आश्वासन द्यायचं आणि त्यांच्यावर एका विशिष्ट देवाची प्रार्थना करून घ्यायची. काही ठिकाणी घरात कुणी आजारी असेल तर प्रभूचं मंतरलेलं तेल लावलं तर आजार बरे होतात असं सांगून धर्मांतर केलं जातं. मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पास्टर ख्रिस होजेस याने त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की भारत हे धर्मांतराचं प्रमुख ठिकाण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नानंतरही ते त्यांचं ध्येय गाठण्यात यशस्वी झाले आहेत. अशा डझनभर मिशन आणि एनजीओ आहेत ज्यांनी गेल्या 70 वर्षात भारतात वेगवेगळ्या मार्गांनी धर्मांतरण केले. अरुणाचल प्रदेश वगळता सर्व ईशान्येकडील डोंगराळ राज्य धर्मांतरित झाले आहेत. तामिळनाडू, ओडिसा, झारखंड, केरळ आणि पंजाब बरोबरच आता महाराष्ट्र हे त्यांचं मुख्य लक्ष आहे. भारतात जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदे लागू केले आहेत, ज्यामध्ये बळजबरीने किंवा फसवणुकीने धर्मांतराला दंडनीय गुन्हा ठरवला आहे. या कायद्यानुसार धर्मांतरासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 2 महिन्याआधी नोटीस देणं बंधनकारक आहे आणि असं न केल्यास कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. उत्तर प्रदेशात 2021 मध्ये लागू झालेल्या अवैध धर्मांतर प्रतिबंध कायद्याने तर अशा गुन्ह्यांसाठी 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केली आहे. 2025च्या हिवाळी अधिवेशनात म्हणजेच डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार धर्मांतरण विरोधी कायदा आणणार आहे. हा कायदा इतर राज्यांमधील कायद्यांपेक्षा अधिक कठोर असेल असं राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी जुलै 2025 मध्ये सांगितले. अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रात आल्यानंतर धर्मांतराला वचक बसेल का, हे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.